मालाची आहे ना ॲडजस्टमेंट येत असते ती डेटर्सवर. ठीक आहे, डेटर्स असो किंवा सन्ड्री डेटर्स असो, ह्या दोन्ही गोष्टी सेम आहे, काहीच फरक पडत नाही. आता या डेटर्सला बऱ्याच गोष्टी अफेक्ट करतात. पहिली गोष्ट म्हणजे पहिले समजायचं आहे डेटर्स म्हणजे कोण. डेटर्स म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण उधारीवर माल विकलाय. काय मराठी अक्षर येतो का? माल रे, माला नाही. बरोबर, ज्याला आपण काय केलंय, उधारीवर माल विकलाय, असा व्यक्ती डेटर असतो. म्हणजे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की डेटर्सला अफेक्ट करताना आपल्याला काय मॅटर करणार. सगळ्यात पहिला जो आयटम मॅटर करतो तो असतो अनरेकॉर्डेड सेल्स. लिस्ट करतो मी पूर्ण, मग एक एक करून समजवतो. ठीक आहे, अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय, माल विकलाय पण बुक्समध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवतोय ते कोणालाच शिकवत नाही ना मी. एंट्री नाही केली. ठीक आहे, माल आपण विकलाय पण एंट्री केली का बुक्समध्ये, नाही केली. राईट, तर ह्याला म्हणतो आपण अनरेकॉर्डेड सेल्स. दुसरी गोष्ट असती जी मॅटर करते ते असतं बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जेव्हा BRS करत होतो तेव्हा आपण शिकलो होतो. आत्ताच्या घडीला हा टॉपिक मेनली तुम्हाला 12वीला आहे, पण आत्ता फक्त एक कन्सिडर करायचं की जे पैसे येणार होते ते आले नाही, म्हणजे हे बॅड डेट होणार का, नाही. बिल्स रिसिवेबल अँड डिसऑनर हे वेगळे वेगळे का आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे घोंडी असते, आपण साईन करतो. समजा त्याने पैसे नाही दिले तर एक असं कन्सिडर केलं जातं की बाबा त्याचा चेक बाउन्स झाला किंवा काय झालं, असं झालं आणि ते पैसे आलेले नाही, पण त्याच्याकडनं अजूनही पैसे घ्यायचे. बॅड डेट म्हणजे आपण सगळ्या आशा सोडून देतो की हे डायरेक्ट बुडीत खात आहे, हे पैसे मला काय येणार नाही. म्हणून याच्यात आणि बॅड डेट्समध्ये फरक असतो. ठीक आहे, मग तिसरा आयटम येत असतो तो असतो बॅड डेट्स. ठीक आहे, बॅड डेट्स म्हणजे काय, बुडीत खाते, पैसे येणार आहे का परत, नाही. ठीक आहे, मग अजून एक गोष्ट असती. आता याचा अर्थ लई वेगळे वेगळे मी सगळेच लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला कळेल. रिझर्व फॉर बॅड डेट्स किंवा रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. RDD आलं किंवा RBDD आलं, अर्थ सेम आहे, काहीच वेगळं नाही, काहीच फरक नाही. ठीक आहे, रिझर्व फॉर बॅड डेट्स म्हणजे काय. आता एक लक्षात येतं, समजा मी क्लास घेतो आहे. ठीक आहे, मला असं वाटतं आहे की बाबा 2% जणांकडनं मला पैसे येणार नाही आहे. मी काय करतो, मी ऑलरेडी एक तरतूद करून ठेवतो, एक प्रोव्हिजन करतो की यांच्याकडनं पैसा येणार नाही, म्हणजे तो माझा खर्च झाला. पुढच्या वर्षी होणारा जो नुकसान आहे त्याची तयारी मी याच वर्षी करून ठेवतो, किंवा चालू वर्षात मला जो नुकसान होणार आहे त्याची तयारी मी आत्ताच करून ठेवतो आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, रिझर्व, तरतूद करतो आहे, प्रोव्हिजन म्हणतो तरतूदला. तर RDD किंवा RBDD. आणि लास्ट गोष्ट जी डेटर्सला एफेक्ट करते त्याला म्हणतो आपण रिझर्व फॉर डिस्काउंट. म्हणजे काय, आपण माल विकतोय तर कोणाला ना कोणाला डिस्काउंट देणार आहे, बरोबर. तर किती टक्के डिस्काउंट जाणार आहे काय, त्याची पण आपण एक तरतूद करून ठेवतो. तर त्याला पण काय म्हणतो आपण, रिझर्व फॉर डिस्काउंट. ठीक आहे, ह्या 5 गोष्टी कशावर मॅटर करतात, कुठे ॲफेक्ट होणार, या डेटर्सला. आणि याचे सगळ्यांचे वेगळे वेगळे इफेक्ट आहे. हा डायरेक्ट मी सेपरेट तुम्हाला ट्रेडिंग P&L बनवतो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, क्लिअर आहे. कर.
सो हा आपण एक क्वेश्चन सेट केला आहे एक पूर्ण अंडरस्टँडिंग करण्यासाठी. आता ह्याचे जे इफेक्ट जात असतात, एक ट्रेडिंगला पण जात असतो अनरेकॉर्डेड सेल्सचा, ट्रेडिंग अँड P&L आपण केलेला आहे. त्यानंतर बॅलन्स शीट आहे, ॲसेट साईड आहे. आता ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही येईल, जेव्हा पूर्ण क्वेश्चन असतो सगळ्या ॲडजस्टमेंट रिलेटेड. तर लेट से डेटर्स दिलेले 50,000, बिल्स रिसिवेबल आहे माझ्याकडे 40,000, बॅड डेट्स आहे 2,000. डेबिटला या गोष्टी येणार. क्रेडिटला येताना सेल्स दिलेले पण 5 लाख आणि RDD आहे 2,500. आता जे ट्रायल बॅलन्स आहे, जसं मी मागे सांगितलं की ट्रायल बॅलन्सचे इफेक्ट्स आपण काय करतो, सिंगल इफेक्ट. आणि जेव्हा ते बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये येत असतात तेव्हा त्याचे किती इफेक्ट्स होत असतात, डबल. आता पहिला डेटर्स, ठीक आहे, इनर कॉलमला लिहून टाकू. किती आहे रे डेटर्स, 50,000. अजून काय आहे, बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल किती आहे आपले, 40,000. ठीक आहे. बॅड डेट्स राहून देतो. आणि सेल्स किती आहे, 5 लाख. बाय सेल्स 5 लाख. ट्रेडिंग अँड P&L. लाईनच्या वर ट्रेडिंग, लाईनच्या खाली P&L. आता प्रत्येक गोष्टीचे 2-2 इफेक्ट द्यायचे मला. ठीक आहे. सगळ्यात पहिले त्यांनी काय सांगितलं, सर अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय, माल विकला आहे पण बुक्समध्ये रेकॉर्ड केलेलं नाही. म्हणजे मी माल विकला आहे पण मी इथं रेकॉर्ड केलं आहे का, नाही. मला रेकॉर्ड करावं लागेल. माल जर विकलेला आहे तर मला तो काय करावा लागेल, ॲड. इथे काय करतो मी, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. कितीचा माल होता रे, 5,000चा. म्हणजे माझे टोटल सेल्स किती झाले आता, 5,05,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट येतो आपण, 2. हा झाला फर्स्ट. दुसरा काय करणार, डेटर्समध्ये ॲड करायचं, ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 5,000. लगेच टोटल घेणार नाही मी. डेटर्सच्या प्रत्येक ॲडजस्टमेंटला डेटर्सच्या काहीही येऊ, नेहमी लक्षात ठेवायचं, पहिले सगळे ॲडवाले करायचे आणि मग लेस. डेटर्समध्ये सिक्वेन्स बदललेली चालत नाही. जर अनरेकॉर्डेड सेल्स नसेल काहीच करू नका तिथे, पण बॅड डेट्स पहिले केलं किंवा हे केलं असं करायचं नाही. ठीक आहे. अनरेकॉर्डेड सेल्स लिहिले. 2 इफेक्ट झाले का, हा झाला माझा पहिला, हा दुसरा त्यांनी काय सांगितलं, सर जे बिल्स रिसिवेबल येणार होते, मला 40,000 रुपये येणं होतं. ठीक आहे, बिल्स रिसिवेबलनी. पण काय झालं, 4,000चा माझा बिल डिझॉनर झाला. चुकीची सही असेल किंवा काय असेल, त्याच्याकडनं मला पैसे आले नाही. जर पैसे आले नाही तर मला काय करावं लागेल, इथून मायनस, लेस बिल्स रिसिवेबल डिझॉनर्ड. किती, 4,000. आउटर कॉलमला किती येणार, 36,000. इथून मायनस, डेटर्समध्ये ॲड बिल्स रिसिवेबल डिझॉनर्ड. किती, 4,000. झाले 2 इफेक्ट. एक बिल्स रिसिवेबलमधनं मायनस केला, दुसरा बिल्स डेटर्समध्ये ॲड केला. लक्ष द्या, इकडे महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहे. आलं तर प्रॉपर तुमचा डेटर्सचा एक कन्सेप्ट क्लिअर होईल. नाही आलं तर सगळ्या ॲडजस्टमेंटला तुम्हाला प्रॉब्लेम येत राहणार आहे. ही ॲडजस्टमेंट केली, ही ॲडजस्टमेंट केली. आता इकडे तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवतो. हा फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. ठीक आहे, सोप्पा फॉर्म्युला आहे, अडचण नाही आहे. P&Lला जेव्हा केव्हा बॅड डेट्स येईल हा फॉर्म्युला लिहून यायचा. काय लिहायचं, 2 बॅड डेट्स ओल्ड add new bad dates, add new RDD less old RDD. आता तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवतो आहे. 2 ऑप्शन असतात. भरपूर जणांना ही RDD आहे ना, ओल्ड RDD कन्फ्यूज करते की ही क्रेडिटला केव्हा लिहायची. एकदम सोपं आहे. जेव्हा ह्या तिघांची बेरीज, या तिघांची टोटल ही ओल्ड RDDपेक्षा
कमी असेल, तिघांची आली आहे 10,000 आणि ओल्ड RDD आहे 15,000, कोणती मोठी आहे? ओल्ड RDD. तेव्हा ओल्ड RDD डायरेक्ट इकडं लिहायची. जर बेरीज ह्यांची तिघांची जास्त असेल आणि ओल्ड RDD कमी असेल तर कुठं लिहायचं? हा फॉर्म्युला असाच्या असा लिहायचा. इकडं कधी जाणार? जेव्हा या तिघांची टोटल ओल्ड RDD पेक्षा कमी असेल तेव्हा हे तिघं इथंच लिहायचं आणि ओल्ड RDD कुठं लिहायचं? ह्या साईडला, क्रेडिटला, P&Lच्या क्रेडिटला. ठीक आहे, क्लिअर आहे? पक्का? आता हा क्वेश्चन बघू आपण. ज्या गोष्टी ट्रायल बॅलन्समध्ये असतात त्याला म्हणतो ओल्ड. काय म्हणतो? ओल्ड. ज्या गोष्टी ॲडजस्टमेंटमध्ये येणार त्याला म्हणू आपण न्यू. काय म्हणू? न्यू. ठीक आहे. ट्रायल बॅलन्समध्ये आलेली बॅड डेट ओल्ड, ट्रायल बॅलन्समध्ये आलेली RDD ओल्ड, ॲडजस्टमेंटमध्ये आलेली बॅड डेट न्यू, ॲडजस्टमेंटमध्ये आलेली RDD न्यू. ठीक आहे. क्वेश्चन बघा. ट्रायल बॅलन्समध्ये माझ्याकडे ओल्ड बॅड डेट्स होते किती? 2,000. सिंगल इफेक्ट. ट्रायल बॅलन्समध्ये आलं ना एकच इफेक्ट, बरोबर. ट्रायल बॅलन्समध्ये माझ्याकडे ओल्ड RDD होती 2,500. ओल्डमध्ये लिहून टाकली, सिंगल इफेक्ट दिला. आता मग मी ॲडजस्टमेंट वाचली. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं त्यांनी राईट ऑफ 4,000 ॲज बॅड डेट्स. मग काय केलं मी? 50,000मध्ये अधिक 9,000 ॲड केले, किती आले? 59,000. त्यांनी सांगितलं सर बॅड डेट्स मायनस करा. पहिले काय सांगितलं मी? पहिले सगळे ॲड, मग लेसची सिक्वेन्स. ही सिक्वेन्स ब्रेक करायची नाही. ठीक आहे. आपण काय करू आता? लेस बॅड डेट्स. किती सांगितले सर? 4,000. इथं लिहिले 4,000. टोटल किती आली रे? 55,000. बरोबर. ॲडजस्टमेंटमध्ये आलेली आहे न्यू बॅड डेट आहे 4,000. एक मिनिट पोच. 4,000 मी काय केले? न्यू बॅड डेट्स मी इकडे फॉर्म्युलामध्ये लिहून टाकले. न्यू बॅड डेट्स 2 इफेक्ट झाले, बरोबर. मग त्यांनी सांगितलं क्रिएट अ प्रोव्हिजन ऑफ 2% ऑन डेटर, लेस RDD ॲट 2%. आता नेहमी लक्षात काय ठेवायचं? ह्या अमाऊंटवर घ्यायची या, डेटर्सवर तसं नाही. बॅड डेट्स वगैरे जी नेट सिक्वेन्सनी जातोय ना, जशी जशी अमाऊंट येईल तसं तसं घ्यायचं. ठीक आहे. किती येणार? 55 × 2 1100, बरोबर. मायनस केले 009 53,900, बरोबर. इथे एक इफेक्ट न्यू RDDला दिला 1100. आता पहिले याची टोटल घेतली 4 आणि 2 6 आणि 1 7 7,100. कोणती टोटल मोठी आहे? या तिघांची टोटल मोठी आहे. त्याच्यातून आपण RDD काय करून टाकू? मायनस करून टाकू. 7मधनं 2.5 गेले 0 अरे सोपं आहे. 7मधनं 2.5 गेले किती? 450 आणि 100 4,600. आउटर कॉलमला लिहून टाकले. फॉर्म्युला झाला. इथं 2 इफेक्ट, इथं 2 इफेक्ट. क्लिअर? तर लास्ट कधी कधीच येत असतं क्रिएट अ प्रोव्हिजन ऑफ डिस्काउंट ऑफ 3% ऑन डेटर्स. ठीक आहे. ह्या अमाऊंटला मला प्रोव्हिजन करायचं आहे कितीचा? डिस्काउंट ऑन डेटर्स 3%. टाईमच्या अभावी आपण 539 मल्टिप्लाय बाय 3, 539 मल्टिप्लाय बाय 3, 1617, 53900 मायनस 3%. आउटर कॉलमला येईल 52,283. ठीक आहे. याचा सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला 2 वेगळं, ह्या फॉर्म्युलामध्ये नाही, वेगळं. 2 डिस्काउंट ऑन डेटर्स किती? 1617. लक्षात ठेवण्याची गोष्ट पूर्ण याच्यात समराईज करताना डेटरचा जो पण फॉर्म्युला आहे ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची. गरजेचं नाही अनरेकॉर्डेड सेल्स प्रत्येक क्वेश्चनला येणार किंवा बिल्स रिसिवेबल येणार. जर नाही आलं सोडून द्यायचं. डायरेक्ट कुठून सुरुवात करायची? बॅड डेट्सपासून. जे क्वेश्चनमध्ये येणार तेच करायचं, पण सिक्वेन्स लक्षात ठेवायची. पहिले सगळे ॲड, मग लेस होताना सगळ्यात पहिले मायनस होणार बॅड डेट,
मग मायनस होणार RDD, मग मायनस होणार डिस्काउंट ऑन डेटर्स. ठीक आहे. इकडे पण फॉर्म्युला लक्षात ठेवताना 2 बॅड डेट्स ओल्ड, ॲड न्यू बॅड डेट्स, ॲड न्यू RDD लेस ओल्ड RDD. आता जस्ट एक एक्झाम्पलच्या हिशोबाने एक आपण ॲज्युम करू की इथे जर मी तुम्हाला RDDची व्हॅल्यू जर दिली असती, आता इथे 2,500 आहे, इथे जर ओल्ड RDD 8,000 असली असती तर आपण काय केलं असतं, इथली टोटल काय आली असती आपली 8,000 आली असती, बरोबर. ही टोटल मोठी आहे, ही छोटी आहे. आपण काय केलं असतं अशा वेळेस, इकडे लिहिलं असतं 7,100 जशी टोटल आली आहे तशी, आणि हे 8,000 कुठे लिहिले असते, बाय ओल्ड RDD 8,000. केव्हा, जेव्हा ही RDD ह्या तिघांच्या टोटलपेक्षा जास्त असते. ही केस 2 आहे हा, केस 2, केस 2, केस 2 म्हणजे लक्षात. ठीक आहे. परत एकदा व्हिडिओ बघा, नाही कळली 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, पण हे समजून घ्या. आज पूर्ण दिवसभरात हेच घेतोय, हेच तुम्हाला काम येणार आहे. ठीक आहे. क्लिअर आहे, पूर्ण कम्प्रेहेन्सिव्ह आहे. सो एकदाच बघितलं तर तुम्हाला सगळ्या 5 ॲडजस्टमेंट क्लिअर होतील. क्लिअर आहे. ठीक आहे, चालेल.